नमस्कार, मी ज्ञानदा कदम माझा विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। रोज रात्री 8 वाजता माझा विशेषमधून तुम्हाला जाणून घेता येणार आहेत थेट, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या। तर आज बुलेटिनमध्ये काय स्पेशल, चला पाहूया। तर आज दिवसभरात कोणकोणत्या 5 बातम्यांनी लक्ष वेधून घेतलं। बातमी क्रमांक 1, दिमागी नक्षलवाद अचूक वार की नसती ब्याद। राजकारणामध्ये ट्रेंड होणारी दिमागी नक्षल ही टर्म नेमकी काय आहे आणि मोदींच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद कसे उमटलेत हे या बुलेटिनमधनं सविस्तरपणे पाहणार आहोत। पुढची बातमी, वंदे मातरमवरनं काँग्रेसचा सेल्फ गोल झालाय का? वंदे मातरमच्या निमित्तानं सुरू झालेला वाद आता राष्ट्रभावना, कायदा आणि राजकारण या तिन्हींच्या केंद्रस्थानी कसा आलाय तेही बघणार आहोत। पुढची बातमी, मतदार यादीत तुमचं नाव राहणार की जाणार? बातमी एसआर संदर्भातली। तुमचं नाव जर वगळलं गेलं असेल तर काय करायचं, कुठे अर्ज करायचा, काय कागदपत्र लागतील याचा सविस्तर आढावा, सविस्तर बातमी आपण बघणार आहोत। तर पुढची बातमी खड्ड्यांसंदर्भातली। खड्डे बुजवणार की जीव घेणार? खड्ड्यांची संख्या मोजण्यापेक्षा खड्ड्यांसाठी जबाबदार नेमकं कोण आहे आणि त्यांच्यावरती कारवाई कधी याचा उहापोह या बुलेटिनमध्ये करणार आहोत। तर बातमी क्रमांक 5, कधी होणार नीट नेटकं? एनटीएची परीक्षा पुन्हा एकदा घेण्याची वेळ नेमकी का आलेली आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा फटका नेमका कसा बसेल याचा आढावा या बुलेटिनमध्ये घेणार आहोत। पण सुरुवात अर्थातच गेल्या 48 तासांपासून देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या एका बातमीनं करूया। दिमागी नक्षल या शब्दानं अख्खं राजकारण सध्या व्यापून टाकलंय। 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 4 वर्षातलं सर्वात कमी कालावधीचं भाषण केलं। त्यामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या, मात्र त्याच भाषणात पंतप्रधान मोदींनी वापरलेला दिमागी नक्सल म्हणजे दिमागी नक्षल हा एक शब्द सध्या देशाच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय। दिमागी नक्षल म्हणजे नेमकं काय? खरंच असं काही असतं का? ही देखील अर्बन नक्षल सारखीच एखादी टर्म आहे आणि याचे मोदींच्या वक्तव्याचे राजकीय अर्थ आणि परिणाम हे सगळं आपण समजून घेणार आहोत। पण त्याआधी आपण पाहूया दिमागी नक्षलवरनं रंगलेला राजकीय सामना। ये दिमागी नक्सल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं। प्रधानमंत्री के दावे को चैलेंज करता है, चुनौती देता है, तो दिमागी नक्सल बनता है। समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं। क्या संविधान को लागू करने की मांग दिमागी नक्सल का प्रतीक है? इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा। दिमागी नक्सल मतलब कि आप मान रहे हो कि ये दिमाग वाले लोग हैं? दिमागी नक्सलचा अर्थ मला माहिती नाही, पण ते सगळं आता त्या इंस्टाग्राम आणि याच्यावर दिमागी नक्सल जोरात चालले असं म्हणतात बाई। राजनीतिक विरोधी जो कोई सवाल उठाता है, जो कोई सवाल करता है, कांग्रेस ने नक्सल को खत्म करने का कोई व्यवस्था नहीं लिया। वर्षों तक देश की सत्ता में माओवादी सोच के लोग गलियारों में अपनी जगह बना करके बैठे थे। नरेंद्र मोदी जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर ते आमच्या स्वातंत्र्य दिनाचं दुर्दैव आहे। इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा। ये सब चीजें नहीं चलते, ये पहले चलते होंगे, दूसरे जनरेशन से चलते होंगे, लेकिन जो जेनजी है, जो यंग जनरेशन, जो युवा है, इन सब चीजों में वो पड़ता नहीं है। सरकारी कमेटियों में सलाहकार के रूप में भी ये माओवादी सोच ने नीतियों को प्रभावित किया था। हो, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कम्युनिस्ट, काँग्रेस आणि समाजवादी चळवळीतले लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये ना ते 100% होते। पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे? ही अराजकता नाही आहे तर काय आहे? वंदे मातरमची 6 कडवी आहेत। किती? 6। प्रधानमंत्र्यांनी टेलिप्रॉम्प्टर शिवाय ती 6 कडवी म्हणून दाखवावी, मी तर म्हणेन 2 कडवी म्हणून दाखवा। तर असं राजकीय रणकंदन सुरू झालेलं आहे दिमागी नक्षल या एका वाक्यावरनं। मग आता प्रश्न असा आहे की कोण आहे दिमागी नक्षल? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकं कुणाला दिमागी नक्षल असं संबोधलंय? पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर विरोधक प्रश्न उपस्थित करतायत की भाजपनं दिमागी नक्षलची व्याख्या स्पष्ट करावी। दिमागी नक्षल म्हणजे कोण हे सांगावं
आता त्यावरती उत्तर येण्याआधीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी एक एक्स पोस्ट शेअर केली आणि होय, मी दिमागी नक्षल आहे आणि मला त्याचा अभिमान आहे असा उल्लेख केला. त्यानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा आपण देशभक्त असून दिमागी नक्षल आहोत असं म्हटलेलं आहे. विरोधकांनी दिमागी नक्षलवरनं अगदी उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे. आणि इतकंच नाही तर कॉक्रोच जनता पक्षाप्रमाणेच इंस्टाग्रामवरती दिमागी नक्षल जनता पार्टी नावाचं एक पेजही सुरू झालंय आणि त्याला अवघ्या 24 तासात 2 लाखांच्या पेक्षा जास्त फॉलोअर्स मिळाले. शिवाय दिमागी नक्षल जनता पार्टी या नावानं सध्या सोशल मीडियातही गेल्या 3 दिवसांपासून ट्रेंड पाहायला मिळतोय. बरं, सगळीकडनं आरोप सुरू झाले तेव्हा भाजपचे राज्यसभेचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी दिमागी नक्षलची व्याख्या सादर केली. दिमागी नक्सल वो है जिसको हाफिज में साहब नजर आता है, याकूब मेनन में जुडिशियल किलिंग नजर आती है, जिसको ओसामा में जी नजर आता है, जिसको जाकिर नायक में शांति का मसीहा नजर आता है, जिसको इशरत जहां में बेटी नजर आती है, बुरहान वानी में भटका हुआ नौजवान नजर आता है और भारत के सेना अध्यक्ष में सड़क छाप गुंडा नजर आता है. ये है वो दिमागी नक्सल कि जो माननीय प्रधानमंत्री जी ने कहा था कि कांग्रेस अब मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस हो गई है, तो अब उन्होंने खुद कह दिया है कि वो सिर्फ मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस नहीं बल्कि दिमागी नक्सल कांग्रेस भी हो गई है. पी चिदंबरम साहब ने खुद आकर कहा कि उन्हें दिमागी नक्सली होने पे गर्व है. यानी देखिए कितने आश्चर्य की बात है कि प्रधानमंत्री जी ने कहा और इतनी तुरंत प्रतिक्रिया हुई कि पूरे देश के सामने आ गया कि किसके दिमाग में नक्सल बैठा हुआ है और वह स्वयं गर्व की अनुभूति करने लगे. तर सुधांशु त्रिवेदी यांनी दिमागी नक्षलची एक व्याख्या सांगितली. बरं, ही एकच व्याख्या नाहीये तर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सुद्धा पुढे दिमागी नक्षल म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगितलं. ते असं म्हणाले की जे माओवादाचं समर्थन करतात ते दिमागी नक्षल, जे संविधान मान्य करत नाहीत तेही दिमागी नक्षल, जे पुत्रितावाद्यांचे समर्थक आहेत. किरेन रिजिजू पुढे म्हणतात की जे अनुच्छेद 370चं समर्थन करतात तेही दिमागी नक्षलच, जे ईशान्य भारताला आपलं मानत नाहीत. तर आता जसं किरेन रिजिजू यांनी कलम 370च्या समर्थकांना दिमागी नक्षल म्हटलं, तसं जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या देखील पुढे आल्या. मी कलम 370चं समर्थन आजही करते असं ठामपणे त्यांनी सांगितलं. 15 ऑगस्टला मोदींनी दिमागी नक्षल असा शब्द उच्चारला तेव्हापासून गुगल सर्चमध्ये सुद्धा दिमागी नक्षल हा शब्द टॉप सर्चमध्ये दिसतोय. सोशल मीडियात सुद्धा दिमागी नक्षलच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या जात आहेत, मांडल्या जात आहेत. पण अशी एखादी टर्म चर्चेत येण्याची आपल्या देशात पहिलीच वेळ नाहीये. याआधी सुद्धा असे काही शब्द राजकारणात आले आणि पुढे त्याचा नरेटिव्ह तयार झाला. यातली काही ठळक उदाहरणं आपण जाणून घेऊया. तुकडे तुकडे गँग 2016 सालची गोष्ट. JNU मधल्या आंदोलनादरम्यान तुकडे तुकडे गँग हा शब्द चर्चेत आला, जो आजही राजकारणात वापरला जातो. संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरुच्या फाशीच्या निषेधार्थ झालेल्या कार्यक्रमात कथित देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप केला गेला. भाजपने या आंदोलनाशी संबंधित लोकांना तुकडे तुकडे गँग अशी उपमा दिली. तर 2017 साली दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी शहरांमध्ये राहून सरकार विरोधी कारवायांना हवा देणाऱ्यांसाठी अर्बन नक्षल हा शब्द वापरला. 2018 साली भीमा कोरेगाव या हिंसाचाराच्या तपासादरम्यान अटक केलेल्यांना सुद्धा अर्बन नक्षल असं संबोधलं गेलं. 2019 आणि 20च्या दरम्यान CAA विरोधी आंदोलन झालं. शाहीनबाग आंदोलनाच्या दरम्यान सुद्धा अर्बन नक्षल हा शब्द राजकीय आरोप प्रत्यारोपांचा भाग बनलेला. 2019 साली शेतकरी आंदोलनाच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलन जीवी हा शब्द वापरला. तर अर्बन नक्षल असो किंवा दिमागी नक्षल या शब्दांमधनं राजकारण जरूर करता येईल, पण त्यातून देशातल्या जनतेचं भलं होणार नाहीये. देशाच्या भल्यासाठी राजकीय पक्षांनी मूलभूत मुद्द्यांकडे परतणं हे जास्त गरजेचं आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज, पाणी, महागाई आणि विकास या सगळ्या प्रश्नांवरती राजकारण आणि चर्चा सुद्धा व्हायला हवी. कारण जनतेला कोण दिमागी नक्षल आहे यापेक्षा आपल्या मुलांना शिक्षण मिळणार का, रोजगार मिळणार का, घरात वीज येणार का, पाणी येणार का आणि महागाई कमी होणार का याची जास्त चिंता आहे.
शब्दांचं राजकारण सोपं आहे, पण जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देणं हीच खरी राजकीय कसोटी आहे. आणि यानंतर आज दिवसभरातली दुसरी महत्त्वाची बातमी. एकीकडे दिमागी नक्षलवरनं वाद रंगलेला असताना दुसरीकडे वंदे मातरम गीतावरनं सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसला कोंडीत पकडलंय. स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरमच्या ओळींवरनं सुरू झालेला वाद अजूनही शमलेला नाहीये. उलट दिवसागणिक तो अधिक पेटतोय. वंदे मातरम गायलं जात असताना सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अस्वस्थ होऊन हातवारे करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आणि याच व्हिडिओनं संपूर्ण वादाला नवं वळण दिलं. या पार्श्वभूमीवरती आता सोनिया आणि राहुल गांधींच्या विरोधात देशभरात 4 वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस तक्रारी दाखल झाल्यात. मंगळुरू पाठोपाठ दिल्लीतील IP इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये 2 आणि मुंबईतल्या दिंडोशी पोलीस स्थानकात 1 अशा 4 तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. या तक्रारींच्या अनुषंगानं सोनिया आणि राहुल गांधींच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी होती. वंदे मातरमच्या मुद्द्यावरनं एका बाजूला भाजप आक्रमक आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधक सुद्धा भाजपला सडेतोड उत्तर देतात. त्यामुळे वंदे मातरमच्या निमित्तानं सुरू झालेला हा वाद आता राष्ट्रभावना, कायदा आणि राजकारण या तिन्हींच्या केंद्रस्थानी आल्याचं चित्र दिसतंय. तर 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात काँग्रेसनं वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप करत देशभरातल्या कोणकोणत्या ठिकाणी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्यात त्यावर एक नजर टाकूया. कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये सोनिया गांधींच्या विरोधात उर्वा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली गेली आहे. भाजप नेत्याकडनं या तक्रारीद्वारे कारवाईची मागणी केली जाते. तर दिल्लीच्या IP इस्टेट पोलीस स्थानकात एकूण 2 तक्रारी नोंदवल्या गेल्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या विरोधात. सुप्रीम कोर्टाचे वकील शुभ शर्मा आणि कुणाल विनायक या दोघांकडनं तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी चौकशी करावी आणि FIR नोंदवला जावा अशी मागणी या तक्रारीतनं करण्यात आली आहे. तर दिल्लीमध्येच हिंदू सेनेच्या वतीनं पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रगीताच्या अपमानाचा हेतू काय होता याच्या संपूर्ण चौकशीची मागणी करण्यात आली. त्याकडे मुंबईच्या दिंडोशी पोलीस स्थानकातही राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या विरोधात तक्रारीची नोंद आहे. भाजपचे मुंबई सचिव अखिलेश चौबेंकडनं ही तक्रार दाखल झाली आहे. या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी तक्रारीतनं केली गेली आहे. पण हा सगळा वाद निर्माण का झाला, तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी नाळ जोडलेल्या वंदे मातरम गीताला आता कायदेशीर संरक्षण मिळालंय. पण याच मुद्द्यावरनं सध्या हा मोठा वाद निर्माण झालाय. काँग्रेस मुख्यालयातील एका कार्यक्रमात वंदे मातरम रोखल्याचा आरोप सोनिया गांधींवरती होतोय, पण काँग्रेसनं हा आरोप साफ नाकारलाय. याच पार्श्वभूमीवरती नवा कायदा नेमकं काय सांगतो, आरोप प्रत्यारोपांचं राजकारण कुठे चाललंय आणि याचे काँग्रेससाठी परिणाम काय होऊ शकतात याचा सविस्तर आढावा घेऊया. याच दृश्यांवरनं भाजपनं काँग्रेसला राजकीय कोंडीत पकडलंय. वंदे मातरम पे पूरी तरह एक्सपोज हो गई है कांग्रेस. ये पाप नहीं, महापाप है. त्यांनी आपला देशप्रेम पाहावा आणि आम्हाला देशप्रेमाचा सल्ला देण्याची गरज आहे. काँग्रेसनं वंदे मातरमचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपनं देशव्यापी विरोध सुरू केलाय. जिसको संपूर्ण वंदे मातरम गाते समय जो लोग असहज हो जाते हैं, इधर उधर देखने लगते हैं, बतियाने लगते हैं, हाथ पांव झटकने लगते हैं, वो लोग वही हैं जिनको उन चीजों में बड़ा सहजता महसूस होती है कि कोई कहे कि मैं वंदे मातरम नहीं गाऊंगा. या विरोधाचा पुढचा टप्पा म्हणजे सोनिया, राहुल आणि मल्लिकार्जुन खरगेंविरोधात दाखल झालेल्या तक्रारी. या तक्रारीच्या कायद्याच्या आधारे दाखल झाल्यात. तो कायदा नेमकं काय सांगतो, तर यंदाच्या वर्षी प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स थ्रू नॅशनल ऑनर 1971च्या विधेयकात सुधारणा झाली. या नवीन सुधारणेनुसार या विधेयकाअंतर्गत तिरंगा, राज्यघटना आणि राष्ट्रगीतासोबतच वंदे मातरमलाही कायदेशीर संरक्षण दिलं गेलं. 29 जुलै 2026ला राज्यसभेत तर 30 जुलैला लोकसभेत हे सुधारणा विधेयक मंजूर झालं. राष्ट्रपतींच्या सहीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर झालं
नवीन विधेयकानुसार वंदे मातरमचा जाणीवपूर्वक अपमान करणं, गीत गायनाच्या वेळेला अडथळा आणणं किंवा ते रोखणं हे कायदेशीर गुन्हे मानले जातात. या गुन्ह्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. Intentionally prevents the singing of national anthem or national song or causes disturbance to any assembly engaged in such singing shall be punishable with imprisonment which may extend to 3 years or fine or both. तो ये any person सर वो सोनिया गांधी जी के लिए भी एप्लीकेबल है, सामान्य व्यक्ति के लिए भी एप्लीकेबल है और हर भारतीय के लिए एप्लीकेबल है. आता भाजपकडनं होणारे हे आरोप फेटाळून लावत काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी भाजपलाच काही सवाल विचारले. बीजेपी के बाद कोई दूसरा काम नहीं है. ठीक है सर. अगर बीजेपी पे कोई दूसरा काम होता, बीजेपी पे अगर कोई अच्छा काम होता तो संविधान को ठेस नहीं पहुंचाते. ज्यांनी 52 वर्ष या देशाचा तिरंगा फडकवला नाही त्याला अपशकुनी म्हटलेलं आहे. त्यामुळे गांधी परिवारावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखं आहे. त्यामुळे ही जी पिलावळ आहे भाजपची त्याकृतीवाली याच्याबद्दलची प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांनी आपला देशप्रेम पाहावा आणि आम्हाला देशप्रेमाचा सल्ला देण्याची गरज. सीजेपीचं आंदोलन आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरनं काँग्रेसनं भाजपला चांगलंच घेरलेलं. पण आधी जाहीर मंचावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली टिप्पणी आणि आता वंदे मातरमच्या वादानं काँग्रेस कोंडीत सापडली आहे. त्यामुळे आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार का हे पाहावं लागेल. स्पेशल रिपोर्ट एबीपी माझा. तर ज्या वंदे मातरमवरनं सध्या राजकीय वाद पेटलेला आहे ते वंदे मातरम हे गीत देशाला एकत्र आणण्यासाठी लिहिलं गेलं आणि तेच आज राजकीय विचारधारांमधला विरोध अधिक तीव्र करताना दिसतंय. वंदे मातरमचा कायदा बनला, त्याला संरक्षण मिळालं, पण तेच संरक्षण आता राजकारणाचं हत्यार बनतानाही दिसतंय. पण वंदे मातरम हा कोणत्याही पक्षाचा नारा नाही, तर तो देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा वारसा आहे. त्यामुळे राजकीय वादात राष्ट्रगीत मागे पडून राजकारण केंद्रस्थानी यायला नको हीच आशा आणि अपेक्षा व्यक्त करूया. आणि आज दिवसभरातली तिसरी बातमी पाहूया. दिमागी नक्षल, वंदे मातरम यावरनं रंगलेला वाद देशपातळीवरती अधिकाधिक तीव्र होतोय. तर इकडे महाराष्ट्रात SIR वरनं राजकारण रंगलंय. SIRची मुदत संपली, पण मतदार यादीवरचं राजकारण चांगलंच तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी SIRच्या प्रक्रियेवरतीच काही गंभीर सवाल उपस्थित करत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक जवळ नसताना इतक्या घाईघाईनं SIR का? मतदारांची नावं वगळून लोकशाही प्रक्रियेवरती परिणाम घडवण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल त्यांनी विचारला. पश्चिम बंगालच्या धर्तीवरती महाराष्ट्रात सुद्धा बंगाल पॅटर्न राबवून सत्तेचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. मात्र या आरोपांना भाजपकडनंही तितकंच आक्रमक प्रत्युत्तर मिळालं. त्यामुळे मुद्दा हा आता केवळ SIRच्या प्रक्रियेपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर मतदार यादी, मतदारांचा अधिकार आणि त्या भोवती फिरणारं सत्तेचं राजकारण यावरनं सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं चित्र दिसतंय. सत्ताधारी पक्ष जे आहे जसं भाजप खास करून ते त्यांच्या बलाचा वापर करून त्यांचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर भाजपने दिलेलं आहे त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून आणि काही प्रमाणात BLOवर प्रेशर आणून ते जे काही यादीमध्ये अफरातफर करत आहेत. 2 कोटी लोकांचं नाव हे महाराष्ट्राच्या इलेक्शन यादीमधून त्या ठिकाणी आता काढण्यात आलेलं आहे, कारण का त्यांच्याकडनं माहिती ही मिळाली नाही. जसं वेस्ट बेंगॉलमध्ये तुम्ही बघितलं असेल, एक आकडा होता डिलीटेड. उद्या जाऊन या 7,70,00,000पैकी काही लोक असेही निघणार आहेत जसं वेस्ट बेंगॉलमध्ये निघाले होते. आणि अनमॅप्ड म्हणजे काहीच मॅप होऊ शकत नाही असे वेगळे त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे 2 कोटीचा आकडा हा 2 कोटीचा न राहता उद्या जाऊन हा आकडा वाढू शकतो. तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी रोहित पवारांनी केलेल्या याच आरोपांचा खरपूस समाचार घेत पलटवार कसा केलाय जाणून घेऊया. तुमचे जर बूथ लेवल अधिकारी, बूथ लेवल एजंट आहे, बूथ लेवल ऑफिसरसोबत काम करायचं, मग तुमचे एजंट काय करतात? तुमचे एजंट तिथे आहे ना. त्यामुळे खोटारडेपणा सोडला पाहिजे, नरेटिव्ह निगेटिव्हिटी सोडली पाहिजे आणि SIRला प्रामाणिकपणे सर्वांनीच मदत केली पाहिजे. SIRमध्ये सर्वांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे
आणि एकही मतदार सुटणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. अशी निगेटिव्हिटी तयार करून रोहित पवार हे या ठिकाणी नकारात्मक त्या ठिकाणी वातावरण तयार करत आहे. तर ज्या SIR वरनं हा सगळा वाद सध्या रंगलाय, त्या SIR संदर्भातली आतापर्यंतची ताजी आकडेवारी नेमकी काय आहे ते आपण पाहूया. SIR मोहिमेची आजपर्यंतची आकडेवारी: एकूण मतदार 9,78,54,049 इतके आहेत. त्यापैकी किती अर्ज डिजिटाईज झाले तर 7,68,10,000 मतदारांचे. त्यामुळे अजूनही 2,05,81,980 मतदारांचे जवळपास 21.3% मतदारांचे अर्ज हे जमाच नाहीयेत. मोठ्या शहरांमध्ये अर्जांची तूट किती टक्क्यांची आहे? मुंबई शहरामध्ये 37.57%, ठाण्यामध्ये 37.65%, मुंबई उपनगरात 34.40%, पुण्यामध्ये 31.91% तर नागपूरमध्ये 28.15%. तर 2,05,81,980 मतदारांचे अर्ज म्हणजे जवळपास 21.3% मतदारांचे अर्ज अजून निवडणूक आयोगाकडे जमा झालेलेच नाहीयेत. हे मतदार विविध कारणांमुळे कलेक्टेबल असल्याची माहिती ही BLOंकडनं देण्यात आलेली आहे. मोठ्या शहरांमध्ये प्रलंबित मतदारांचं प्रमाण हे जास्त पाहायला मिळतंय. तर SIR अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची डेडलाईन संपली आणि तुमची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमचं नाव मतदार यादीतनं कायमचं गायब झालं. खरं तर आता पुढचा आणि त्याहून महत्त्वाचा टप्पा सुरू होतोय. आता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे आणि ही तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तपासण्याची, आणि नाव नसेल तर त्यावरती दावा हरकत नोंदवण्याची सुद्धा ही मोठी संधी आहे. तुमचं नाव जर का यादीमध्ये नसेल तर कुठे जायचं, कुणाकडे अर्ज करायचा, कुठली कागदपत्र सादर करायची आणि तुमचा BLO तुम्हाला भेटत नसेल तर काय करायचं? थोडक्यात तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया. SIR म्हणजेच मतदार यादीचं विशेष सखोल पुनर्निरीक्षण. महाराष्ट्रात BLO कडून मतदारांच्या घरोघरी जाऊन अर्ज घेण्याची प्रक्रिया 30 जून पासून सुरू झाली आणि आज संपली. पण तुम्हाला आपल्या नावाची तपासणी करता आलेली नसेल तर टेन्शन घेऊ नका. आता हा टप्पा संपला असला तरी तुमच्यासाठी संधी संपलेली नाही. कारण SIR मध्ये पुढचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तो प्रारूप मतदार यादीवर आपला दावा आणि हरकत नोंदवण्याचा. 24 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्राची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे सर्वात आधी तुमचं नाव या यादीत आहे का हे तपासा. नाव नसेल तर काळजीचं कारण नाही, पण नाव नसेल किंवा नाव, पत्ता, वय यासारख्या तपशिलात चूक असेल तर लगेच दावा किंवा हरकत नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करा. तुम्हाला 23 सप्टेंबर पर्यंत नमुना क्रमांक 6 भरून नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. 27 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. ड्राफ्ट मतदार यादी जाहीर केल्यानंतर मतदाराने आपला स्वतःचे नाव त्याच्यामध्ये आपण पाहू शकता आणि जर इन केस त्याच्यामध्ये काही त्रुट्या आहे या त्याच्यामध्ये आपलं नाव काही मिसिंग असेल, वगळले गेले असेल, सो आपण त्याच्यानंतर लगेच 24 तारीखपासून 23 सप्टेंबरपर्यंत आपलं जे हरकती आहे, सूचना आहे, आपण इथे ER ऑफिस, संबंधित ER ऑफिस आहे, SD ऑफिस आहे, तहसील ऑफिस आहे, आपण तिथे नोंद करू शकता. तुमचा BLO अर्थात बूथ लेवल ऑफिसरशी संपर्क झाला नाही तर लगेच घाबरून जाण्याची गरज नाहीये. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपलं नाव तपासण्याची आणि चूक असल्यास दावा हरकत नोंदवण्याची संधी दिली जाते. त्यामुळे BLO आला नाही म्हणजे नाव गेलं असा सरळ अर्थ काढू नका. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, प्रारूप यादीत तुमचं नावच नसेल तर तुम्हाला दावा करण्याची संधी आहे. नाव वगळलं गेल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित प्रक्रियेत दावा दाखल करता येतो. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून दावे आणि हरकती तपासल्या जातील. या प्रक्रियेसाठी नोटीस देणं आणि दावे हरकती निकाली काढण्याचा टप्पाही ठेवण्यात आलाय. म्हणूनच प्रारूप यादी म्हणजे अंतिम निर्णय नाही, ती तपासणी आणि दुरुस्तीची संधी आहे. SIRच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी मतदारांची नावं यादीत नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण एखादं नाव प्रारूप यादीत न दिसणं
म्हणजे संबंधित व्यक्ती कायमची मतदार यादीतून बाहेर झाली असा निष्कर्ष होत नाही. महाराष्ट्राच्या अधिकृत SIR पोर्टलवर 2025च्या मतदार यादीत नाव असलेल्या पण SIR 2026च्या प्रारूप यादीत नाव नसलेल्या मतदारांची स्वतंत्र माहिती तपासण्याची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित मतदारांनी आपलं नाव स्वतः तपासणं आणि आवश्यक असल्यास दावा दाखल करणं महत्त्वाचं आहे. SIRचा उद्देशच मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करणं हा आहे. ज्यांचं नाव यादीत नाही त्यांनी आता काहीच होणार नाही असं समजून गप्प बसण्यापेक्षा निवडणूक आयोगानं दिलेल्या संधीचा वापर करावा. मतदार यादी तपासण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर सर्च युअर नेम इन ई-रोल आणि वोटर सर्च सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर SIR 2026 साठी सर्च युअर नेम इन SIR 2002, नो युअर BLO, ऑनलाईन एन्युमरेशन फॉर्म, SIR हेल्प डेस्क अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. म्हणूनच SIRची घर भेटीची डेडलाईन चुकली असेल तर घाबरू नका आणि निष्काळजीही राहू नका. तुमचं नाव प्रारूप मतदार यादीत तपासा. नाव नसेल तर 23 सप्टेंबर पूर्वी दावा हरकत नोंदवा. कारण मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे मतदार यादीत तुमचं नाव आहे का हे स्वतः तपासणं. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. त्या SIRची मुदत संपली पण SIR बद्दलचे प्रश्न अजूनही कायम आहेत. 2 कोटींपेक्षा अधिक अर्ज प्रलंबित आहे. त्यामुळे इथे खरा प्रश्न आहे की तुमचं नाव यादीत आहे की नाही. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे पात्र मतदारांचं नाव यादीत ठेवण्याची, पण नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे आपल्या हक्कासाठी आपलं नाव तपासण्याची. राजकारणी आरोप प्रत्यारोप करत राहतील, पण लोकशाहीमध्ये सर्वात धोकादायक गोष्ट राजकीय आरोप नाहीत तर नागरिकांची उदासीनता आहे. यादीमध्ये नाव आहे की नाही हे बघण्यासाठी 2च मिनिटं पुरेशी आहेत, पण नाव नसेल तर त्याची किंमत वर्षानुवर्ष मोजावी लागते. म्हणून वेळीच नाव तपासा, हक्कासाठी आवाज उठवा आणि मतदानाच्या दिवशी हक्क बजावा. कारण सजग मतदारच मजबूत लोकशाही घडवतो. बातमी खड्ड्यांसंदर्भातली आहे. कारण पावसाळा आणि रस्त्यांवरचे खड्डे हे जणू एक अतूट समीकरण बनून गेलंय आणि हा प्रश्न सध्या राज्यातल्या रस्त्यांची स्थिती बघितल्यावरती अगदी प्रत्येकाला पडतोय. राज्यातले जवळपास सगळेच रस्ते सध्या खड्ड्यात आहेत. याच खड्ड्यांनी नाशिकमध्ये तर 8 जणांचे जीव घेतले. खड्डेयुक्त रस्त्यांचा निषेध करण्यासाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेनं एका मोर्चाचं आयोजन केलं. हे सगळं घडत असताना तिकडे नंदुरबारचे पालकमंत्री स्वतःच रस्त्यांची दुर्दशा झाल्याचं मान्य करतात. तर रत्नागिरीतल्या चिपळूणमधले रस्ते हे जणू चंद्रावरचे खड्डे आहेत की काय असा आभास निर्माण करतात. या सगळ्यात 2 महिन्यांपूर्वी चंद्रपुरात दुर्गम आदिवासी पाड्यात एका गर्भवती महिलेचा रस्त्याअभावी मृत्यू झाला होता. तिच्या स्मरणार्थ आदिवासी बांधवांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतःच रस्ता तयार करायला आणि रस्ता दुरुस्त करायला सुरुवात केली आहे. तर अशा प्रकारे आज महाराष्ट्रातल्या रस्त्यांना जणू कोणी वालीच नाही का हा प्रश्न पडावा इतकी रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. तर सध्या रस्त्यांवरचे खड्डे म्हटलं की सगळ्यात आधी नाव समोर येत आहे ते नाशिकचं. याच नाशिकमध्ये खड्ड्यांनी आतापर्यंत 8 जणांचे जीव घेतले. यामुळे नाशिककरांमध्ये असलेला संताप आज थेट रस्त्यावर दिसला. या खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आज महापालिकेवरती मोर्चा काढलेला. या मोर्चासाठी मोठी गर्दी तर झालीच, त्याशिवाय या मोर्चात एका मोर्चेकरानं यमाचा वेश परिधान केला होता. तर एका रेड्याला सुद्धा चक्क यमदूताच्या रूपामध्ये दाखवलं गेलं होतं. नाशिकचे खड्डे, नाशिकचे रस्ते कसे जीव घेणे ठरतात याचंच हे एक प्रकारे प्रतीक मानलं गेलं. आणि तुफान टीका नागरिकांसोबत राजकारण्यांनी सुद्धा बरसवलेली आहे या रस्त्यांच्या परिस्थितीवरनं. हे या समोरच्यानी केलेले खून आहेत. 2 मिनिटं कॉल करतो. मर्डर 302. एक मर्डर केला तर एकदा फाशी होते आणि 10-12 मर्डर केले. या आयुक्ताला, इकडल्या कुंभमेळा मंत्र्याला, म्हणजे कोणाला संपत राहिला 302चे गुन्हे जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. तर आजवर नाशिकला पालकमंत्री नव्हते, आता नाशिकला अखेरीस पालकमंत्री मिळालेत अधिकृतपणे. या सगळ्या संदर्भात या नवनियुक्त पालकमंत्र्यांचं गिरीश महाजनांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूया.
पण मला वाटतं की आता अतिशय वेगाने आम्ही या कामाला लागलेलो आहोत. होत आहेत खड्डे 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 करतायत, पुढे मोर्चे काढतायत. निश्चित मी सांगेल की या 15 दिवसामध्ये आधी 80% खड्डे बुजवलेले आहेत. 20% खड्डे या 2-4-5 दिवसामध्ये बुजले जातील. पण खड्डे बुजवण्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी या नाशिकला खड्ड्यातून मुक्त करायचं आहे. सगळे रस्ते आम्हाला सिमेंटचे करायचे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की नाशिक शहर त्याचं सगळं रूप बदलणार आहे. 4-6 महिन्याबद्दल आपण जर बघाल तर आपल्याला कळेल की पूर्वीचं नाशिक आणि आताचं नाशिक. पण आता थोडा त्रास निश्चित नागरिकांना होतोय, त्याबद्दल मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो. तर गिरीश महाजन यांच्याकडे मंत्रीपद आहे, कुंभमेळा मंत्री सुद्धा तेच आहेत, नाशिकचं पालकत्व सुद्धा त्यांच्याच खांद्यावर आलंय. त्यामुळे आशा आहे ते म्हणतायत त्याप्रमाणे वेगानं कामं होतील आणि नाशिककर मोकळा श्वास घेतील, रस्ते खड्डेमुक्त होतील. खरं तर नेहमीची येतो पावसाळा आणि त्या प्रत्येक पावसाळ्यात पडतात खड्डे, अशी महाराष्ट्राची सध्याची गत बनली आहे. राज्यात खड्डे अपघातात, रस्ते अपघातात आत्तापर्यंत 8 जणांनी जीव गमावलाय. पण खड्डेयुक्त रस्त्यांचा त्रास कायम आहे. यामध्ये नेमकी जबाबदारी निश्चित होण्याची गरज आहे, अशी भावना आता व्यक्त होऊ लागली आहे. राज्यातील अनेक भागातील रस्ते सध्या खड्ड्यात आहेत. गावातल्या रस्त्यांची स्थिती अनेक ठिकाणी खराब आहे. पण 2 गावांना जोडणारे रस्ते असोत व शहरातले रस्ते किंवा लहान मोठे महामार्ग, राज्य महामार्ग, हे सगळेच रस्ते जागोजागी भीषण खड्ड्यात आहेत. मुंबई, नाशिक आणि गोवा महामार्ग तर राष्ट्रीय असूनही त्यावर वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे रस्ते खड्डेमुक्त ठेवण्याची नेमकी जबाबदारी निश्चित होण्याची गरज निर्माण झाली आहे. भारतीय लोकशाहीत नागरी व्यवस्थेत प्रत्येक प्रशासनाची कामाची जबाबदारी निश्चित आहे. त्यानुसार आपल्या गावातले रस्ते खराब असल्यास, त्यावर खड्डे असल्यास ती जबाबदारी ग्रामपंचायतीवर असते. काही ठिकाणी प्रधानमंत्री सडक योजनेत गावात सिमेंटचे रस्ते आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना निधी मिळत असतो. 2 गावांना जोडणारे रस्ते सहसा तालुका स्तराचे म्हणजेच पंचायत समितीचे असतात. त्यांची ती जबाबदारी असते. जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणांना जोडणारे रस्ते हे जिल्हा परिषदेचे असतात. तर कधी जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीला देखभालीसाठी निधी दिला जातो. राज्यात 30,000हून अधिक किलोमीटरचं राज्य महामार्गांचं जाळं आहे. हे राज्य महामार्ग प्रामुख्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच बांधले जातात आणि तेच त्यांची देखभाल करतात. काही प्रमुख राज्य महामार्ग MSRDC बांधते, पण अनेकदा त्यांची देखभाल दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. त्यानंतर असतात ते राष्ट्रीय महामार्ग. बहुतांश ठिकाणी महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतात, पण काही ठिकाणी त्यांची देखभाल राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. शहरांमधील रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी ही महापालिका किंवा नगरपालिकेकडे असते. अशा प्रकारे रस्त्यांचे मालक आणि त्यांची जबाबदारी निश्चित होण्याची गरज तज्ज्ञांनीही व्यक्त केली आहे. ही जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फक्त कंत्राटदार नाही तर संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि इंजिनियर हेही त्याला तितकेच जबाबदार आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की मुळात खड्डे पडतातच का, हे पडण्यामागची 2 कारणं: निकृष्ट दर्जाचं काम आणि त्याच्यावर न केली गेलेली सुपरविजन, आणि दुसरं जिथे जिथे रस्ते खोदले जातात आणि ते नव्याने परत रिपेअर केले जातात त्या रिपेअर करण्याची क्वालिटी अत्यंत थर्ड ग्रेड आहे. आज देशाच्या जवळपास 10% मुख्य रस्ते हे महाराष्ट्रात आहेत. आज देशात 66 लाख किलोमीटर रस्त्यांचा जाळ आहे. त्यात महाराष्ट्राचा हिस्सा 6,10,000 किलोमीटरच्या घरात आहे. त्यात 18,400 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास 33,000 किलोमीटर राज्य महामार्गांचं जाळ आहे. रस्ते हे कुठल्याही दळणवळणाचा महत्त्वाचा भाग असतो. रस्ते चांगले असतील तर दळणवळण सोपं होतं. त्यातून मालवाहतूक सोपी होते. त्याचा अंतिम परिणाम वस्तूंच्या किमतीवर होत असतो. म्हणजेच रस्ते खड्डेयुक्त असतील तर मालवाहतूक आणि प्रवासाचा खर्च वाढत असतो. त्यामुळेच आता राज्यात जागोजागी असलेल्या खड्डेयुक्त रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी निश्चित होण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. चांगले रस्ते ही खरं तर मूलभूत गरज मानली जाते. रस्ते चांगले असतील तर रोजचा प्रवास सुखकर होतो. पण सध्या राज्यात अनेक रस्त्यांवरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे वाहन चालकांचा प्रवास खूपच वेदनादायी होऊ लागलाय. बराच पाऊस पडल्यामुळे खड्डे पडले हा दावा निव्वळ सारवासारव असा मानला जातो. प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी सुद्धा खराब आणि खड्डेयुक्त रस्त्यांची जबाबदारी स्वीकारायला हवी आहे.
रस्ते खड्डेमुक्त असतील याची हमी आत्ता तरी सर्वसामान्यांना मिळणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. बातमी विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भातली आहे, कारण परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा पाया मानली जाते. पण हीच परीक्षा वारंवार रद्द होत असेल, तेही राष्ट्रीय पातळीवरती, राज्य पातळीवरती आणि प्रश्नपत्रिकांमध्ये चुका होत असतील तर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर? नीट, UGC पासून CBSE नीट परीक्षांवरच्या अनियमिततेच्या आरोपांनंतर आता UGC नेटच्या 3 विषयांची पुनर्परीक्षा घेण्याची वेळ आली आहे. चुकीचं भाषांतर, व्याकरणाच्या चुका, तथ्यात्मक त्रुटी आणि जुने प्रश्न पुन्हा विचारल्याच्या तक्रारी. NTAने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. या चुका केवळ प्रश्नपत्रिकेपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या लाखो विद्यार्थ्यांच्या वेळेवर, मेहनतीवर आणि मानसिक ताणावरती परिणाम करणाऱ्या चुका आहेत. तर नीट पेपर फुटीपासून देशातील विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारांपर्यंत परीक्षा व्यवस्थेवरनं देशभरात विद्यार्थी आंदोलनं सुरू आहेत. त्यात आता UGC नेटच्या जून 2024च्या परीक्षेची सुद्धा भर पडली आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये चुकीचं भाषांतर, व्याकरणाच्या चुका, तथ्यात्मक त्रुटी आणि जुने प्रश्न विचारल्याच्या तक्रारी समोर आल्या आणि फेरपरीक्षा जाहीर करावी लागली. पण प्रश्न असा आहे की परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेच्या चुकांची किंमत विद्यार्थ्यांनीच का मोजायची आणि आणखी किती दिवस मोजायची? विद्यार्थ्यांसाठी परीक्षा म्हणजे केवळ 3 तासांची चाचणी नसते. त्यामागे असतो महिनोन्महिने केलेला अभ्यास, मेहनत, पैसा आणि भविष्यासाठी पाहिलेलं एक मोठं स्वप्न. पण याच परीक्षेत जर प्रश्नपत्रिकेतच चुका आढळल्या तर विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय? UGC नेट ही सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता, ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि PhD प्रवेशासाठीची महत्त्वाची परीक्षा आहे. मात्र जून 2026च्या परीक्षेत इंग्रजी, कॉमर्स आणि सोशिओलॉजी या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिकांबाबत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार प्रश्नपत्रिकेत चुकीचं भाषांतर, व्याकरणाच्या चुका, तथ्यात्मक त्रुटी आढळल्या. एवढंच नाही तर काही जुने प्रश्न पुन्हा रिपीट झाल्याचाही आक्षेप घेण्यात आला. प्रश्नांची गुणवत्ता आणि अचूकतेवरही विद्यार्थ्यांनी सवाल उपस्थित केले. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि अखेर या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची वेळ आली. इंग्रजी विषयाची परीक्षा 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होईल. त्याच दिवशी कॉमर्सची परीक्षा दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत घेतली जाणार आहे. तर सोशिओलॉजी अर्थात समाजशास्त्राची फेरपरीक्षा 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होईल. हम इसलिए नहीं चाह रहे री एग्ज़ाम, एक तो आपने बहुत कम टाइम स्पैन दिया है हमें री एग्ज़ाम के लिए, सिर्फ 24 दिन है, इतना वास्ट सिलेबस है, हम कैसे चीज़ों को कवर करेंगे इतने कम टाइम में? जब आप पेपर फॉर्म कर रहे थे तब वो मल्टीपल लेवल ऑफ स्क्रूटिनी से जाता है, उस टाइम पे वो चीज़ कैसे अननोटिस चली गई, ये चीज़ आप हमें अगर समझा सकते हैं NTA तो हम लोग वहाँ पे आई थिंक हम लोगों को क्लैरिटी मिल जाएगी कि आप हमें एक्सप्लेन कर दो कि उस टाइम पे आपसे गलती कैसे हुई. विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे या फेरपरीक्षेसाठी कोणतीही अतिरिक्त फी आकारली जाणार नाही. पण प्रश्न फीचा नाहीये, प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या वेळेचा, मानसिक तणावाचा आणि त्यांच्या मेहनतीच्या विश्वासाचा. वारंवार परीक्षा रद्द किंवा फेरपरीक्षा घेण्याची वेळ येत असेल तर विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास टिकणार तरी कसा? सोमेश कोलगेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर UGC नेटमधला हा प्रकार पेपर फुटीच्या घोटाळ्यापेक्षा वेगळा जरी असला तरी परीक्षा व्यवस्थेभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांचं गांभीर्य कमी होत नाही. कारण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक परीक्षा ही एक प्रकारे अग्निपरीक्षा असते. पण परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेलाच वारंवार चुकांसाठी उत्तरं द्यावी लागत असतील तर ही अग्निपरीक्षा नेमकी विद्यार्थ्यांची आहे की शिक्षण व्यवस्थेची? विद्यार्थ्यांची मेहनत पुन्हा पुन्हा परीक्षेत उतरवण्यापेक्षा परीक्षा घेणाऱ्यांचीच परीक्षा का होत नाही, असा संतप्त सवाल आता विद्यार्थी आणि पालक वर्गातनं उपस्थित केला जातोय. आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतल्याच्या नंतर माझा विशेषमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.